नमस्कार. आज आपण पॅन्टचं कटिंग आणि स्टिचिंग हे बघूया. सगळ्यात आधी वरती 2 इंचाचं मार्जिन सोडूया आपण इलास्टिक लावण्यासाठी. त्याच्यासाठी अशी स्ट्रेट लाईन मारून घेऊया. आता आपण पूर्ण उंची टाकूया. या पॅन्टची पूर्ण उंची आहे 38 इंच. 38 इंच या पॅन्टची पूर्ण उंची आहे. ती सुद्धा अशी एक लाईन ड्रॉ करून घेऊया आणि उंचीच्या बरोबर खाली 2 इंच पुन्हा आपण बॉटम साठी ठेवणार आहोत. ही पण अशी लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपण बघणार आहोत सीट घेर. सीट घेर आहे 44. 44चा चौथा भाग शिवाय त्याच्यात लुजिंग साठी 2 इंच. 44 म्हणजे चौथा भाग 11 इंच येतो आणि 2 इंच 11, 12 आणि 13 लुजिंग साठी 2 इंच आपण ठेवणार आहोत. आणि तेवढाच साईज आपण सीट साठी ठेवणार आहोत. तेवढंच वरती जेवढं मार्किंग केलं तेवढंच मार्किंग इथे करायचंय. आणि अशी ही लाईन ड्रॉ करून घेतली. आणि याच्या बरोबर पुढे 2 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. जास्त हेल्दी असेल तर तुम्ही 2.5 इंच घेतलं तरीही चालेल. आणि इथून एक 1.25 इंचाचं असा सेप द्यायचा. आता इथून आपण पूर्ण टेप लावून इथपर्यंत आपलं किती येतंय ते मोजायचं आणि त्याचा बरोबर सेंटर जो काय असेल तो काढायचा आणि तोच खाली टाकायचा. आता माझा आलाय किती 15 इंच. 15चा येणार इथे 7.5. त्याच्या बरोबर इकडे 3.5 इंच घ्यायचं आणि या साईडला 3.5 इंच घेतलं. इथे आपण सीटचा चौथा अधिक लुजिंग साठी जे घेतलंय तेच माप इथे पण घ्यायचं. आणि आता आपण याच्यासाठी ही पट्टी वापरायची मात्र अशी, जेणेकरून येणारा सेप अगदी व्यवस्थित येतो. अगदी झटपट ही पॅन्ट आपल्याला शिवता येते. हा पुढचा भाग मी दाखवलाय कटिंग करून. आणि फिटिंगला सुद्धा अगदी व्यवस्थित बसते. जर तुम्ही साधी पट्टी वापरलीत ना तर ती मग फिटिंगला नाही बसत. अशी ही व्यवस्थित फिटिंगला बसते. आता आपण बरोबर कटिंग करून घेऊया.
सेम आपण इथून पण तशीच कटिंग करणार आहोत. हा झाला फ्रंटचा भाग. आता आपण याच्यावर बरोबर बॅक साइडचा पार्ट काढूया. बॅक साइडचा पार्ट काढताना हा फ्रंटचा भाग जो आपण काढलाय ना, तो तसाच्या तसा आपण त्याच्यावर ड्रॉ करायचा आहे. फक्त वरच्या साईडला पण 1-2 इंच इथून जास्त ठेवायचं आणि अशी ही लाईन स्टार्टिंगला पण मारून घ्यायची. अगदी सोपी पद्धत आहे. प्रत्येक ठिकाणी इथून आपल्याला 1.5 इंच, बॅक पार्ट साठी 1.5 इंच आपण मार्जिन भाग तो वाढवणार आहोत. फक्त बॅक पार्ट साठी आपण हा भाग वाढूया 1.5 इंचानी, कारण सीट घेर वगैरे असतो ना, त्याच्यामुळे बसायला थोडासा प्रॉब्लेम होतो. मग थोडासा पण वाढवला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. इथे पण आपण 1.5 इंच वाढवणार आहोत. नंतर वरून आपण अशी ही तिरकी, जे 2 इंच वरती ठेवलंय ते तिरकी लाईन मांडणार आहोत. या साईडला मात्र काहीच वाढवायचं नाहीये. कापडाची आपण डबल फोल्ड घडी घेतली आहे. सुरुवातीला आपण बॅक पार्ट कटिंग केला, सॉरी फ्रंट पार्ट कटिंग केला आणि फ्रंट पार्ट नंतर बॅक कापडावर ठेवून बॅक पार्ट कटिंग केला. तर हे आपण कटिंग, फ्रंट पार्टचं कटिंग उचललं तरीही चालेल. हे आपण वाढवलं कशासाठी, तर सीटचा भाग आपला मोठा असतो, जेणेकरून बसाय उठायला कम्फर्टेबल होईल, म्हणून हे 1.5 इंच बॅक पार्टला वाढवायचं. कारण ही पॅन्ट थोडी फिटिंगची असते.
आता हे दोन्ही पार्ट आपले कटिंग झाले आहेत. आता आपण स्टिचिंग बघूया. सीट ला बसण्या उठण्यासाठी ना सेंटरला मध्ये आपण थोडासा त्रिकोण सारखा कट करून लावणार आहोत, जेणेकरून बसाविटाला कम्फर्टेबल होतो. तुम्ही डायरेक्ट जोडलं तरीही चालेल, पण मी शक्यतो सेंटरला असं हे लावते, जेणेकरून बसाविटाला कम्फर्टेबल पॅन्ट होतो. आता आपण स्टिचिंग बघूया. हे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवायचे आहेत, फ्रंट साइड आणि बॅक साइड. इथून बरोबर आपण शिलाई साइडच्या ज्या साइड आहेत, या साइड आहेत त्या पूर्ण आपण अशा ह्या जोडून घेणार आहोत. पुढून असे पूर्ण हे जे ओपन आपण कटिंग केलंय ते सगळं आपण असं जोडून घेणार आहोत. दोन्ही बाजू आपण असा खालपर्यंत जोडून घेऊ. तशीच या बाजूची साइड पण आपण जोडून घेणार आहोत. व्यवस्थित दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून शिवून घ्यायचे आहेत. आता आपण 2-2 इंच आतमध्ये फोल्डिंग साठी ठेवलेलं आहे. आपलं चुकायला नको मार्जिन, म्हणून आपण 2-2 इंच परत घेऊन फोल्ड आतमध्ये मारणार आहोत. साइडला कट हवा असेल तरी पण चालेल, पण आता या कस्टमरला साइडला कट नको आहे, म्हणून हा भाग मी असाच आतमध्ये, हा बाहेरचा भाग आहे आणि हा आतला भाग आहे, हा असाच आतमध्ये फोल्ड करणार आहे. एक फोल्ड छोटा घ्यायचा आणि एक फोल्ड असा आतमध्ये मारायचा.
हे बॉटमचं आहे हा, 2 इंच आपण आतमध्ये जे मार्जिन ठेवलं होतं ते 2 इंच आतमध्ये फोल्ड करायचं. तसंच या बॉटमला पण तसंच करायचं अगदी सेम. थोडंसं असं मारून घ्यायचं. छोटासा आतमध्ये आधी फोल्ड घ्यायचा आणि तोच फोल्ड आपण त्याच्यावर डबल घालायचा. दोन्ही पायाला आपण असं आतमध्ये फोल्ड केलंय. आता सेंटर जे आहे मध्ये ते दोन्ही पार्ट एकमेकाला हे जोडून घ्यायचे. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट बरोबर हे जोडून घ्यायचे. दोन्ही पार्ट व्यवस्थित घ्यायच्या जेणेकरून खाली शिलाई राहायला नको. त्या पार्टवर मात्र आपण डबल शिलाई मारायची. तसाच हा पार्ट पण आपण असा जोडून घ्यायचा. हे सेंटरचे दोन्ही पार्ट जोडतोय आपण. आणि प्रत्येक याच्यावर डबल शिलाई मारून घ्यायची. आता दोन्ही पायाचे बॉटम बॉटम असे जोडून घ्यायचे. तर आपल्याला साधारण किती बॉटमचा घेर हवा आहे त्यानुसार आपण ठेवायचं मार्किंग आणि बॉटम जोडून घ्यायचं. आम्ही 1 इंचाचा साधारण मार्जिन ठेवलं. 1.5 इंचाचा बॉटम ठेवलाय. कमी जास्त आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो. शिलाई पूर्ण आपण मारून घ्यायची. खूप कमी वेळेत ही पॅन्ट आपली शिवून होते. तसंच या बाजूने पण आपण तसंच करायचं. बॉटम साठी जे त्या पायासाठी ठेवलंय तेवढंच माप आपण यासाठी इथे पण ठेवायचं.
हे जे कोण मी मगाशी दाखवले ते हे कोण त्रिकोण हे असे येतात, जेणेकरून सेंटरला बसाय उठायला काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही डायरेक्ट जोडलीत पॅन्ट तरीही चालते. आता वरती इलास्टिक साठी आपण 2 इंच ठेवलं आहे. आता हे वाढीव का दिसणार आहे, तर आपण 1-1.5 इंच आपण मागच्या भागाला जास्त ठेवलंय. आता 2-2 इंच आपण जे ठेवलंय बरोबर तेवढं कटिंग करून घ्यायचं. तेवढं मार्किंग करून घ्यायचं आणि ती पट्टी आतमध्ये फोल्ड करायची इलास्टिक साठी. डबल फोल्ड मारून एक आपली जी 2 इंचाची मार्जिनची पट्टी ठेवलेली असते वरती इलास्टिक साठी, ती अशी आतमध्ये बाहेरून आतमध्ये फोल्ड. इलास्टिक हवं असेल तर तुम्ही इलास्टिक पण घालू शकता. नाडी हवी असेल तर नाडी पण त्याच्यात घालू शकता. अशी पूर्ण अगदी कमरेला मारून घ्यायची शिलाई. ते थोडंसं ओपन ठेवायचं जेणेकरून इलास्टिक व्यवस्थित जाईल. ही पॅन्ट आपण ओपन करू, उलटी करून घेऊया. खूप सुंदर अशी ही पॅन्ट तयार झाली. ती सुंदर तयार झाली. आता वरती इलास्टिक लावला की आपली ही पॅन्ट तयार.
कसा वाटला हा व्हिडिओ? असेच जर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. अशी ही आपली परफेक्ट मापाची पॅन्ट रेडी झाली. इलास्टिक पण लावलं आहे. खूप सुंदर असा शेप येतो आणि अगदी परफेक्ट फिटिंगला बसते.